नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 2 ऑक्टोबर प्रोममध्ये अधिपती चारूची बाजू घेऊन बोलतो. त्यामुळे दुर्गीचं चांगलं डोकं सटकतं. ती आता तनतन करत चंचीकडे जाते. चंची म्हणते, मम्मी आता काय झालं? दुर्गी म्हणते, अगं चक्क अधिपती त्या चारूबाई आणि मास्तरडीच्या बाजूने बोलला गं. इकडे अक्षरा आणि चारूची जे तयारी चालू असते हे बघून आजीला खूप आनंद होतो, कारण तिला चारूमध्ये कायम भुवनेश्वरी दिसते. अक्षरा म्हणते, आई मी आलेचा. आजी चारूला म्हणते, मोठ्या उत्साहात साजरा होऊ द्या नवरात्र आणि माझी इच्छा पण पूर्ण होऊ दे. दुर्गी म्हणते, जोपर्यंत हे सगळं मी थांबवत नाही ना तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही. चंची विचारात पडून म्हणते, मम्मी आता काय करणार तू? दुर्गी म्हणते, आता काय करणार? तू बघतच राहा. दुर्गी चांगलीच पेटलेली असते, कारण तिला वाटत असतं ताई गेल्यानंतर आता मास्तरडीवर मी राज्य करणार आणि या सूर्यवंशी घरावर. पण चारू येते आणि अक्षराला जास्त जीव लावते. पण एवढंच काय, अधिपती पण तिचं सगळं ऐकत असतो. त्यामुळे दुर्गीचा आता अतिरेक चालू होतो. तुम्हाला काय वाटतं, आता दुर्गी आणि चंचीला बाहेर फेकली पाहिजे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.